स्वराज न्यूज। पाण्याने आंघोळ करणारी माणसं कपडे बदलतात, मात्र घामाने आंघोळ करणारी माणसं इतिहास घडवतात, असा संदेश प्रसिद्ध व्याख्याते विक्रांत पाटील यांनी जाजनूर येथे आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिला। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ लातूर जिल्हा अध्यक्ष तथा शाहू प्रतिष्ठानचे अध्यक्ष आप्पाराव शिंदे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, संभाजीराजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे अभ्यासक विक्रांत पाटील होते। यावेळी ते पुढे म्हणाले की देशात सुटाबुटात राहणारे फक्त 3च लोक होते, त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक नाव होते। त्यांनी पिढ्यानपिढ्या गुलामीत राहणाऱ्या अस्पृश्यांना सुटाबुटात आणलं। ते सतत म्हणायचे की एक वेळ उपाशी राहावे, मात्र स्वच्छ कपडे, सुंदर विचार व अभ्यास यात माझा समाज गरीब दिसला नाही पाहिजे, यासाठी ते नेहमी सांगत। ज्ञानाचा भांडार, कायदे पंडित, पहिले अर्थतज्ञ अशा अनेक पदव्या त्यांना दिल्या गेल्या। केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगात सिम्बॉल ऑफ नॉलेज अशी ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहे। ते जर महार समाजाऐवजी इतर समाजात जन्मले असते तर त्यांना देव समजून मंदिरे उभी राहिली असती। आजकाल काही माथे फिरू त्यांचे पुतळे तोडण्याचे काम करत आहेत। त्या माथे फिरूंनी इतर देशात जाऊन त्यांच्या कार्याची उंची पाहावी व पुतळे तोडायचे असेल तर दुसऱ्या देशात जाऊन तसा प्रयत्न करावा, मग समजेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी डॉक्टर श्याम लोकरे, प्रकाश गायकवाड, मोहनराव पाटील, बालाजी गोमसाळे, अरविंद पाटील, विनायक गोमसाळे आदी उपस्थित होते। आज फक्त विक्रांत पाटील येतात। 6 तासाच्या प्रवासामध्ये मी गाडीमध्ये एकच गाणं वारंवार ऐकत असतो की 2च राजे इथं गाजले या कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर आणि एक चौदार तळे। आपल्या आयुष्याची उंची गाठण्यासाठी निश्चितपणे बळ पुरवू शकतो, एवढं प्रचंड सामर्थ्य। आणि म्हणून आज तुमच्या जाजनूर गावामध्ये माझा आवाज जिथपर्यंत जातोय, पाण्याने आंघोळ करणारी माणसं फक्त पोशाख बदलतात, पण घामाने आंघोळ करणारी माणसं अख्खा इतिहास बदलायची तयारी ठेवतात। हीच वावरातली माणसं संगतीला घेऊन एक राजा त्या काळात प्रचंड आई बाबांनी केलंय, पण ही गरिबी कधी संपणार आहे का? तर या जगाच्या पट्टीवरच्या तमाम गरिबांच्या काळजामध्ये ही गरिबी संपू शकते। हा एक पासून जर कोणी कोरला असेल तरी त्या महामानवाला महाराष्ट्रभर फिरणारा असं माणूस हा यात नाही। 1791 ला जन्म झालाय राजा उमाजी नाईकांचा, 1891 ला बाबासाहेबांचा, 1991 ला या पक्षाचा जन्म झालाय। मी सगळं थोडं गेलो आणि मला वाटलं अरे बाबासाहेब